सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 25 मध्ये राजकीय तापमान चांगलेच वाढले असून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार धनंजय रामचंद्र कारंडे यांनी आज हत्तुरे वस्ती परिसरात जोरदार प्रचार पदयात्रा काढत प्रस्थापित सत्तेला थेट आव्हान दिले आहे. वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या हत्तुरे वस्तीतील नागरिकांशी थेट संवाद साधत कारंडे यांनी लोकभावना जाणून घेतल्या. फक्त आश्वासनं नाही तर प्रत्यक्ष बदल घडवणारी राजकीय इच्छाशक्ती प्रभागाला हवी आहे असा ठाम संदेश त्यांनी यावेळी दिला. नागरिकांच्या प्रश्नांवर बोट ठेवत काम न करणाऱ्यांना प्रश्न विचारण्याची हीच वेळ आहे असे सूचक वक्तव्य त्यांनी करत प्रस्थापितांविरुद्ध असंतोषाला वाट करून दिली. या पदयात्रेत प्रभाग 25 मधील उमेदवार शोभा प्रभाकर चौगुले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. प्रभागात बदल हवा, चेहऱ्यांचा नव्हे तर व्यवस्थेचा, अशी स्पष्ट भावना नागरिकांकडून व्यक्त होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, मूलभूत नागरी सुविधांबद्दल केवळ निवडणुकीपुरते दिसणारे लोकप्रतिनिधी आता जनतेच्या रोषाच्या केंद्रस्थानी असून ही निवडणूक म्हणजे प्रस्थापितांविरुद्धचा जनआक्रोश असल्याचे संकेत या पदयात्रेतून स्पष्ट झाले.